नमस्कार, मी पुंडलिक पुन्हा एकदा मी कोकणचा कोल्हापूर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज मी चाललो आहे देवगडला, कुणकेश्वर मंदिर बघणार आहे। परत पोखरगाव महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे पोखरगाव गणपती मंदिर, कारण की आजपासून मी रविवारी सुट्टी आली, शक्य होईल रविवारी आणि आधीमध्ये म्हणजे सुट्टी असेल त्यावेळी आपण एक सिरीज चालू करणार, म्हणजे कोकणातील गणपती मंदिर नाही, कोकणातील प्राचीन मंदिर आहे। तर असा विषय आहे की आपण कोकणातली जी लोकांना माहीत नाही अशी मंदिरे आणि जी माहीत आहेत ती मंदिरे बघणार आहोत, आणि पर्यटन स्थळे आणि विविध अशी गावे म्हणा, लोक म्हणा, अशा लोकांना आपण भेटणार आहोत। तर आपण सुरुवातीला गणपती मंदिर बघूया, कारण की सिरीज चालू करताना पहिल्यांदा आपण गणपतीच्या आशीर्वादन करूया, बाप्पाचा आशीर्वाद घेऊया आणि चालू करूया। त्यासाठी आपण पोखरगावला निघालो आहे, जे देवगड तालुक्यात आहे, तिथे निघालो आहे। माझ्यासोबत एक मित्र आहे, तुम्हाला पुढे दाखवणार, तो आणि मी निघालो दोघंजण। तर हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, नवीन कोण असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आपण जाऊया वाघिरीमध्ये, त्याला घेऊया, तिथून मग जाऊया पोखरगावला। जे व्हिडिओ बघतात त्यांना एक विनंती आहे की मला पण अशी ठिकाणी कमेंट करा जी लोकांपर्यंत पोचली नाहीत, अशी कमेंट करून सांगा, आणि नवीन कुठली ठिकाणं असतात ती पण सांगा मला कमेंट करून, की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचूया। आणि पर्यटन स्थळे असली ती पण सांगा, अशी लोक पण सांगा जी पूर्वीची लोक आहेत आणि त्यांना जुनी माहिती आपल्याला, म्हणजे पूर्व जीवन ती जगतायत, अशी पण लोक सांगा। गावं असतील तर गावं सांगा, म्हणजे उदाहरण जुनी घरं असतील, तिथं अजून रस्ते गेले नाही अशी ठिकाणे पण असतील ती सांगा, मंदिरं असतील ती सांगा मला कमेंट करून। ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपण जास्त नाही पण आठवड्यातनं एक तरी गाव म्हणा, मंदिर म्हणा, कमेंट केलेला आपण तिथपर्यंत जाऊया। तिथं कॉन्टॅक्ट नंबर असेल तोही आम्हाला शेअर करा, तिथे आपण जाऊन ते व्हिडिओ बनवूया आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जगासमोर, महाराष्ट्रासमोर ठेवूया, एवढीच विनंती आहे। आपला आता मी वाघिरीत आलो आहे, तिथे मित्र आपला येतो आहे, तो आला की आपण निघूया। वाघिरीमध्ये आलो आहे गणपती मंदिरला, तिकडे पाठीमागे घर आहे बोलला, तर आपण गणपतीचं दर्शन घेऊया। सुंदर म्हणते, छोटंसं मंदिर आहे पण मस्त मंदिर आहे। इथं गणेश जयंतीला काहीतरी कार्यक्रम असतो। मित्रांनो, आता आम्ही पोचलो, गाडी पार्किंग केली आणि मंदिराकडे निघालो आतमध्ये। हा ओमकार आहे, याच्यासोबत आलो आहे। गणपतीचं दर्शन घेतलं, गणपतीचं दर्शन घेऊन खाली वाट आहे, खाली महादेवाची पिंड आहे प्राचीन काळातली, म्हणजे पांडव काळातली, ती पण बघून द्या, वरून तुम्हाला दाखवतो एरिया भागावरचं। जाण्यासाठी खालून तिकडून वाट आहे। आता आपण खाली जाऊया। मंदिर आहे, इथून आला की मंदिराकडे गेला, मंदिराकडून डाव्या साईडून खाली जायला वाटतं।
येताना आपण बघूया इथे हे बघा मंदिर आहे. तिथून वर डोंगर आहे, डोंगरातून खाली पाणी येते. तिकडेवरती गणपती मंदिर आहे. तिकडून खाली आलो. खाली आल्यानंतर महादेवाचं मंदिर, ही पिंडी आहे. ही बोलतात पांडवकालीन पिंडी आहे. कुठेतरी विहीर होती. विहिरीत स्वप्न पडलं अशी काही ठिकाणी आहे. आणि राऊतमध्ये ते पुजारी होती त्यांना, आणि त्यातून नवी होत स्थापन झालं. इथे महादेवाची मूर्ती आहे. परिसर बघा आहे बघा. पान पर्यटक. दादा कुठून आला तुम्ही? कोल्हापूर. मंदिर आहे इथं पाण्यात आहे. खाली खाली उन्हाळ्याच ओके. मित्रांनो ही मूर्ती बघा का, सुंदर मूर्ती. आकर्षण म्हणजे हे बघा, छोटा गणपती बसवला आहे बघा, प्यारा सा. ये देखो ये देखो ये देखो ये देखो. मासे बघा, मासे, छान मासे.
बर्फातून पाणी आहे बघा. याला भेटतं. मासे किती आहेत बघा. मासे मासे फान मासे. मित्रांनो आता आम्ही कोपर माझ्या मागे बघू शकता की गणपती मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला आम्ही या साईडला बघा फिर झाडं बघा ते गार थंडगार वातावरण वाटतं. हा जरा आहे ना या ठिकाणी गणपती मंदिर आहे. तो वरून तिकडच्या पाठीमागे त्याचा डोंगर आहे. डोंगरातून हा पाणी खाली खाली असतं. वरच्या साईडला बोलतात की धबधबा तो आपण हा वरच्या साईडला आहे तिकडं नागपूरच्या साईडला. पण आपण पावसाळ्यात जर आलो तर नक्की दाखवतो. सुंदर परिसर आहे आजूबाजू. महादेवाचे मंदिर आहे. मूर्ती आहे तिकडं पिंडी आहे. ती हजारो वर्ष काळाची आहे म्हणजे जुन्या काळातली आहे. परिसर बघा आजूबाजूला. पर्यटन पण तुफान आहे. मासे बघा मासे तुफान मासे. गुफा कुठं नदी ना डोंगराला काय ते बजरंग बलीची सुंदर मूर्ती आहे. आता आम्ही हे बघून आता आम्ही वरती निघालो. गगनगिरी महाराजांची सुंदर वाटलं मंदिर. थंडगार वातावरण. मस्तपैकी आता आम्ही देवगडला निघालो. देवगड फिरून बीच फिरून मग कुणकेश्वर मंदिर बघून जाऊया. हॅलो आता आम्ही कुणकेश्वरला आलो. कुणकेश्वर मंदिर खूप वर्षानं आलो. 2 वर्ष 1 वर्ष आलेलो तिथं. काका आहे त्यांच्याकडे येऊन मी माझा भाव आणि 2-3 होतो असे इथे येऊन झोपलेलो. आणि त्याच्यानंतर म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आलो रात्री. तर आज आलो 2-3 वर्षानंतर आलो. ते जवळच ना आम्हाला
मन प्रसन्न वाटते. दर्शन घेऊया. मी तुम्हाला दाखवतो सर्व सामायिक वगैरे. मंदिर बघा कसा. मंदिरामध्ये छोटे कपडे चालत नाही. त्या दाद्यान हाफ पॅन्ट घातली म्हणून त्याच्यासाठी हे पांढरं हे धोतर दिलं आहे. पर्यटक सगळे आलेले आहेत. दर्शन घेतो इकडून. दर्शन घेऊन बाहेर आला. आता आपण माझ्या घरात बीच समुद्र. आता आपण मस्त एकदा गाडीचा मासे धरून ते असतो पद्धत असतो ते मला एकदा तुम्हाला एक वर जायचं. हा समुद्र किनारा. इकडून आचरा मार्गे पण येऊ शकता. फोटो सेक्शन चालू आहे. नारियल जो तो हे होता ना व्यापारी
इकडे एक 2-3 मंदिर आहे. तिथे गणपतीचं मंदिर आहे, ते बघूया आपण. गणपती मंदिर सुंदर मूर्ती थंडगार वातावरण. इकडे गणपती मंदिर आणि इकडे आता नारायण मंदिर. तिकडे मस्त आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते गणपती मंदिर बघा. मंदिर म्हणून तो पण सुंदर मंदिर आहे. काय आता दर्शन वगैरे घेतलंय. आता आम्ही घरी निघाले. तर हा ब्लॉग मी इथं संपवतो. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोण असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.